समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था जामरुड रोड तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग जामरुड रोड कोलवड बुलढाणा। जनावरे खरेदी विक्रीवर मुस्लिम खाटीक बांधवांचा बहिष्कार। हिंदुत्ववादी संघटनांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचा आरोप। मुस्लिम कुरैशी खाटीक बांधवांना जनावरांच्या कायदेशीर व्यापारात हिंदुत्ववादी संघटनांकडून होणाऱ्या नाहक त्रासाला कंटाळून जनावरे खरेदी विक्री करण्यास राज्यात बेमुदत बंदीची घोषणा केली आहे। बुलढाणा जिल्हा देखील मुस्लिम खाटीक बांधवांनी आजपासून जिल्ह्यातील बाजारातून जनावरांची खरेदी विक्री करणार नसल्याचा निर्णय घेतला। त्यामुळे शेतकरी बांधवांवर देखील काही प्रमाणात परिणाम होणार आहे। हिंदुत्ववादी संघटनांकडून गाड्या अडवून मारहाण करणं, त्याचबरोबर जनावरांच्या खरेदी विक्री आणि वाहतुकी संदर्भात आवश्यक कागदपत्र असून देखील पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। कि हमने जो बाजार समिति का बहिष्कार डाला है, जो जानवर किसान बाजार में लाकर बेचते हैं और हम जो जानवर खरीदते हैं, उस जानवरों को गौ रक्षा के नाम पर बजरंग दल के कार्यकर्ता लूट रहे हैं और हम पे झूठी केसेस कर रहे हैं। हम बाज़ार से जो जानवर खरीदते हैं, हम पैसा लगा के खरीदते हैं, फिर भी हमको एक मुजरिम की तरह हम पर गुना दाखिल किया जाता है, टॉर्चर किया जाता है और रास्ते में ड्राइवर, कंडक्टर को और मालक को गाड़ी में से उतार कर पीटते हैं। मॉब लिंचिंग होती है उनके साथ, इसीलिए हमने बाज़ारों का पूरे महाराष्ट्र में बहिष्कार डाला है। ठिकाणी आज एक मीटिंग घेण्यात आली आहे आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं गेलं आहे, कुरेशी समाज व पूर्ण मुस्लिम समाज यांच्याकडून हा निर्णय घेतला गेला आहे का आम्ही येत्या 20 तारखेपासून खरेदी विक्री जनावरांची हे बंद करणार आहे आणि शेतकरी बंधू याच्यात अडचणीत सापडणार आहे। कारण त्याला असं असतो का शेतकऱ्यांकडे जे जनावरं असतात, जे फक्कड होऊन जातात, जे निकामी होऊन जातात, ते बाजारामध्ये विकून आपल्या मुलांचं शिक्षण व आपला कुटुंब चालवण्याचं काम व आपला शेताचा सामान वगैरे व शेतपेरणीचा सगळं साहित्य खरीदण्यासाठी हे जनावरं मार्केटमध्ये विकताय।